सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पामध्ये मी किमया नारायण तुमचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत तोडी मिल फॅन्टसी यामधील अभिनेता श्रीनाथ म्हात्रे. जाणून घेऊया त्याच्या भूमिकेविषयी आणि त्याच्या प्रवासाविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये. कसा आहे श्रीनाथ? मस्त. तुम्ही जा. मी पण मस्त. एक अत्यंत वेगळं नाटक तू प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलायस, म्हणजे त्यात तू काम करतोयस. काय सांगशील या नाटकाबद्दल? नाटक मुळात हे मी येण्याच्या अगोदरपासून मी या नाटकाचा भाग होण्यापासून नाटक सुरू आहे आणि मी स्वतःला लगेच समजतो की मी या नाटकाचा भाग आहे. माझ्या आधी कपिल रेडेकर आमचा मित्र ते नाटक करायचं. तो लंडनला गेल्यामुळे खरं तर रिप्लेसमेंट म्हणून मी या नाटकाचा भाग झालो आणि मला हे करायला खूप मजा येते. नाटकाबद्दल सांगायचं झालं तर नाटक हे आजच्या काळातलं कंटेम्पररी नाटक म्हणू शकतो. गिरण गावातील गृहिणी कामगारांची तिसरी पिढी आता काय करते, त्यांची स्वप्न काय आहेत आणि त्यांचं जगणं काय, त्यांचं जाणीवा निणीवा काय, त्याबद्दलचं ते नाटक आहे. 3 मित्रांची कथा आहे आणि 3 मित्र मिळून करू पाहतात, त्याबद्दलचं हे पूर्ण नाटक आहे. ओके. पण मला विनायक सरांनी हे डिरेक्ट केलंय आणि तू आता म्हणालास की मी रिप्लेसमेंट म्हणून आता हे काम करायला लागलोय. सो तुझी एंट्री अशी मध्येच झाली आहे, तर तयारीला किती वेळ मिळाला? तू कसं ते कॅरेक्टर समजून घेतलंस? कशी प्रोसेस होती? प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती. म्हणजे कन्व्हेन्शनल आपण जी प्रोसेस करतो नाटकांसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तशी ही प्रोसेस नव्हती. मग हे नाटक 2018 सुरू झालं आणि मी या नाटकाचा भाग 2022 नंतर झालं. सो जेव्हा मी पहिल्यांदा नाटक पाहिलं तेव्हा मला म्हणजे थोडी आयडिया सुद्धा नव्हती की मी हे नाटक करणार आहे. नंतर लगेच मला सांगितलं की तुला नाटक करायचं. खूपच जास्त मला हेवी वाटलं. तुझा आवाज थोडा कट होतोय, परत बोलशील का सगळं? खूपच मला जास्त गोष्टी हेवी वाटल्या. ऍज अ परफॉर्मर म्हणून जे कपिल करायचा आणि खूपच इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे डान्स असेल, त्यातलं गाणं असेल, त्यातलं अभिनय असेल आणि सगळ्या गोष्टी. तर ते करण्यासाठी खूप वेळ घ्यावा लागला. 2-3 महिने आम्ही सतत तालीम करत होतो आणि तालीम सुद्धा आमची जी नाटकाची व्हायची ती हॉलमध्ये कमी आणि बाहेर जास्त व्हायची. म्हणजे आम्ही गिरण गावातल्या गल्ल्यांमध्ये फिरायचो. जयदीप मराठे नावाचा जो मित्र आहे माझा, ऍक्च्युली त्यांनी माझं नाव सुचवलं त्या नाटकासाठी. सो जयदीप आणि आम्ही शुभंकर आम्ही 3 जण जे त्या 3 मित्रांचं कॅरेक्टर करतो ते आम्ही बाईकवर फिरायचो आणि ते दोघं ऑलरेडी त्या नाटकाचा भाग असल्यामुळे त्यांनी मला खूप अगदी स्मूथली मला इन करून घेतलं त्या प्रोसेसमध्ये आणि आम्ही बाईकवर फिरत फिरत मोस्ट ऑफ द टाइम आम्ही बाईकवर फिरत फिरत तालीम केली गिरण गावात आणि मिल्स जवळ जायचो आम्ही, नाकेंवर जायचो, वेगवेगळ्या कट्ट्यांवर जायचो. सो गिरण गावातल्या अशा काही जागा आहेत जिथे आजही म्हणजे पूर्वीच्या काळातल्या काही गोष्टींचे ते पडसाद दिसतात किंवा त्यातल्या काही पूर्वीचा काळ उभा राहतो बेसिकली आपण तिथे गेल्यानंतर. सो त्या जागांवर जाऊन आम्ही तालीम केली. त्यामुळे ती खूपच इंटरेस्टिंग प्रोसेस होती आणि खूपच मजा आली करायला. ओके. घंट्या ही भूमिका तू या नाटकात साकारतोयस आणि अत्यंत वेगळं कॅरेक्टर आहे. सो त्यासाठी तू कसे रेफरन्स घेतलेस, कसे काय पॉइंट ऑब्झर्व केले, त्या डोक्यात काय होतं तेव्हा चालू, जेव्हा ही सगळं चालू झालं, ही प्रोसेस करत मला सांगितली, त्या दरम्यान तू काय ऑब्झर्वेशन केले? मी घंट्या नाही, मी आम्या माने करतोय. म्हणजे तो सूत्रधार आहे नाटकाचा आणि तोच आम्या माने म्हणजे शिफ्ट होतो मध्ये मध्ये. तर ते ह्या 2 भूमिका मला या नाटकात करायला मिळतात. खरं तर नरेटरचं जे आहे काम ते लेखकाने इतकं सुंदर लिहून ठेवलं, दिग्दर्शकाने सुद्धा त्याच्यात इतकी भर पाडली आहे त्या दिग्दर्शनाची आणि बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी त्याने प्रत्येक प्रयोगाला तो ऍड करत असतो. सुरुवातीला सुद्धा तसंच झालं. आम्ही तालीम करायला घेतली तेव्हा ऑलरेडी काहीतरी वेगळ्या गोष्टी ऑलरेडी होत्या. त्याच्यानंतर आम्ही करत करत गेल्यानंतर दिग्दर्शकासोबत काम करायला इतकी मजा आली त्या कॅरेक्टर सोबत. खरं तर हे सगळं श्रेय मी म्हणून दिग्दर्शकाचं आहे. हे जे काही आज मला काम करता येतं आणि त्याने तिथे उभं केलंय मला त्या गोष्टीसाठी. छोट्या छोट्या गोष्टींवर काम करून घेणं, प्रत्येक सीनवर, प्रत्येक वाक्यावर मी म्हणेन की इतकं डिटेलमध्ये काम करणं हे विनायक बोळवणकर कडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं पूर्ण श्रेय त्याला देईन मी, की खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने त्याने तालीम घेतली माझ्याकडून करून
कारण बेसिकली तसं बघायला गेलं तर मी म्युझिक कंपोजर आहे. ऍक्टिंगची कामं मी फार कमी केली आहे त्याआधी आणि त्यामुळे तो त्याच्यासाठी एक टास्क सुद्धा असावा गरजेचं त्यावेळेला. पण त्याने सुद्धा खूप मदत झाली मला त्याच्या मार्गदर्शनामुळे. ओके. पण आता तू मला म्हणालास की तू सूत्रधार साकारतोस. सूत्रधार हा नाटकाचा आपण म्हणूया एक कणाच असतो एक प्रकारे. तो नाटक पुढे नेतो. पुढची गोष्ट पुढे न्यायला मदत करतो. आणि तू म्हणालास की तू म्युझिक कंपोजर आहेस. सो हे तुझ्यासाठी अगदीच वेगळं होतं. डिरेक्टरसाठी पण खूप एक टास्क होता. पण ह्या आधी किंवा ह्याच्यानंतर आलेले अनुभव तू म्हणशील तर असं काही वेगळं अजून करायला आवडेल का तुला? आणि ह्याच्या आधी असे कोणते अनुभव आलेले का असं तू केलं? म्हणजे मी कंपोजर असलो तरी मी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि यात असल्यापासून मी एकांकिकांमध्ये काम करत आलोय. मी प्रायोगिक नाटकं केली आहेत. सो फक्त एवढं की मी खूप निवडक वेळेला ऍक्टिंग केली. म्हणजे कारण माझं असं की मला खूप वेळ घेऊन या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे जो खूपच पठडीतले ऍक्टर्स असतात, जे खूप तयारीचे ऍक्टर्स असतात, त्यांना रोज म्हणजे कुठल्याही दिवशी उठवलं आणि सांगितलं की मला हे काम करायचं, त्यांचे खूप तयारीचे असतात, त्यांचा खूप रियाज झालेला असतो. फरक एवढा की मला त्या गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागतो आणि मग ते मला करायला मजा येते. सो त्यामुळे अर्थात त्यावेळेला सुद्धा मी तेच केलं की मी वेळ घेतला आणि वेळ घेऊन ते केलं. दुसरी गोष्ट अशी की याच्या आधी सुद्धा मी म्युझिकल केलेले आहे. राजेश देशमुख लिखित दिग्दर्शित एक नाटक होतं गाळलेली लंका नावाचं. त्याचं मी म्युझिक सुद्धा केलं, त्यात मी कामही केलं होतं. त्यानंतर रुईयातील काही एकांकिका आहेत, त्यातही म्युझिकल होते. एक दोन एकादश अवतार नावाचं एक नाटक होतं. त्याच्यानंतर द्रोणायण नावाचं एक नाटक होतं. संगीत गाजरिके नावाचं एक नाटक होतं. या नाटकांमध्ये खरं तर माझा बेस्ट झाला त्या म्युझिकल आणि सगळ्या गोष्टी करण्याचा. पण माझं सध्या तरी थोडी मिल नंतर माझं आता मला असं वाटतं की मी म्युझिकल करणं कंटिन्युअसली मी म्युझिकल केले पाहिजे असं मला वाटतं. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला आता एक रिअलायझेशन व्हायला लागले मला त्या गोष्टीचं की आपण या गोष्टीला सिरियसली घेतलं पाहिजे. आपण म्युझिकल जास्तीत जास्त म्युझिकल केले पाहिजे. एक म्हणजे मला तुला विचारायचं की तू आता म्हणाल की वेगवेगळ्या प्रायोगिक नाटकांमध्ये ऍज अ कंपोजर किंवा ऍज अन ऍक्टर असं तू वेगवेगळं काम केलंय बरोबर. म्हणजे कधी कधी तू दोन्ही केलंयस, म्हणजे कंपोजर आणि ऍक्टिंग पण केलंयस, कधी कधी फक्त कंपोजिशन केलंय, कधी कधी फक्त ऍक्टिंग केलीयस. तो एखादं आतापर्यंत जो तुझा कामाचा अनुभव आहे त्यात एखादी पठडी बाहेरची भूमिका कोणती केली आहे का तुझ्या कायम लक्षात नाही? प्रत्येक बाहेरची असं नाही, पण प्रत्येक वेळेला माझ्याकडे वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी सुरुवात केली त्यावेळेला नरेटर एक दोन वेळा मी केल्या. एक नरेटरने माझी सुरुवात झाली होती संगीत गाजरिके नाटकामध्ये आणि पण तो भोजपुरी होता. भोजपुरी नरेटर असतो तो. त्याच्यानंतर मी कीर्तनकार केला एका नाटकामध्ये, एखाद्या शब्दामध्ये. त्या नाटकात मी नारद सुद्धा केला होता. त्याच्यानंतर एक फिजिकल थिएटर आम्ही केलं होतं, द्रोणायण नावाचं नाटक केलं होतं. त्या नाटकात एक वेगळी भूमिका मिळाली होती मला. द्रोणायण नावाच्या नाटकामध्ये ज्या अरुण कोलटकरांच्या द्रोण या कवितेवर केलं होतं, त्याच्यामध्ये मला फिजिकल थिएटर करायचं होतं. आम्ही माकडं होतो त्याच्यामध्ये, सगळे माकडांची भूमिका करत होतो. नंतर गाळलेली लंका नावाच्या नाटकामध्ये एक कुणीतरी नावाचं एक भूमिका होती, जे खरंच वेगवेगळ्या पद्धतीचे होते. काही रोजचे बोली भाषेत होते, काही रोज प्रमाण भाषेत होते. सो वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या मला तशा. आणि थोडी मी मधलं कॅरेक्टर आवडत नव्हतं वेगळं. गिरण गावातील एक मुलगा जो त्याचा पूर्णपणे तो वर्णन पाठक तिथला आहे. गिरण गावातल्या पूर्णपणे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गिरण गावातल्या जाणवा सगळ्या त्याला म्हणजे कोर गिरण गावचा मुलगा आहे. त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या गोष्टी बऱ्याचशा वेगळ्या आहेत. त्याच्यावर अभ्यास करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करता आल्या त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ऍक्टिंगचा हा भाग मला खूप आवडतो, कारण की प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भूमिकांबद्दल आपल्याला अभ्यास करता येतो. वेगवेगळ्या भूमिकांच्या आजूबाजूला जे काही आहे त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करता येतो. सो येस, हे करण्यात आले आणि याच्या पुढे मला ते करायला आवडेल. ओके. आज थोडंसं मला मागे जायला आवडेल. आता हे झालं तुमचं ऍक्टिंग आणि वेगवेगळ्या भूमिका वगैरे, पण ह्या सगळ्यांची सुरुवात कशी झाली? लहानपणापासून तुला आवड होती का? कसा वळलास याकडे? बेसिकली मी जसं मगाशी म्हणालो, मी कंपोजरच आहे आणि मी
सुरुवातीला जेव्हा मी लहान असताना आणि माझे आई वडील दोघेही संगीत क्षेत्रातील आहेत. माझी आई संगीत शिक्षिका आहे. माझे वडील सुद्धा आता रिटायर झाले, ते पण संगीत शिक्षकच होते. तो मी अगदी शाळेत असतानाच एक मला या गोष्टीची जाणीव झाली की आपल्याला हेच करायचं, हे करायला खूप मजा येते. म्हणजे संगीत क्षेत्रात आपल्याला काम करायचंय. आणि थोडं हळूहळू एक 8वी 9वी 10वीत गेल्यानंतर कळायला लागलं की आपल्याला कंपोजर व्हायचं, आपल्याला संगीतकार व्हायचं. बऱ्याचशा संगीतकारांचं काम मी तेव्हा खूप अगदी हवरटासारखं ऐकायचो रोज, आणि खूप जास्त ऐकायचो. वेगवेगळ्या भाषांमधलं संगीत ऐकायचो, आजही ऐकतो. तर तेव्हा एक व्हायला लागलं की हे खूप इंटरेस्टिंग काम आहे. एक गाणी तयार करणं, मुळात गाण्यांना चाली देणं आणि त्याची निर्मिती करणं, हे खूपच इंटरेस्टिंग काम आहे. त्याच्यामुळे मला असं झालं की हो, आपण आता हेच करणार आहोत. आणि त्या दृष्टीने मग पुढच्या गोष्टी मी डिझाईन करायला लागलो. मी फॉर्मॅलिटी म्हणून 12वी सायन्स पर्यंत माझे इथे शिक्षण पूर्ण केलं. माझ्या शाळेला लागून म्हणजे जय अंबानी विद्यालय म्हणून माझी शाळा होती 12वी पर्यंत. तिथे ज्युनियर कॉलेज लागून तिथे पूर्ण केला. त्यानंतर ठरवलं की चला आपण आता जरा स्टेप आउट करून आपण सिरियसली जाऊया. आता हे आपल्याला चित्र आपण निवडले तर आपल्या इथे त्याचं काम नाही करता येणार आपल्याला. म्हणून मी मुंबईत आलो. मुंबईत मी रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि कारण रुईया कॉलेजमध्ये मी असं ऐकलं होतं, रुईया रुपारेल या कॉलेजमध्ये खूप नाटकं होतात, खूप कलाकार इथून घडतात आणि बरंच काय 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 इथून करता येतं. त्यामुळे मला रुईयात ऍडमिशन मिळाल्यानंतर नाटक हा माझा प्लॅनच नव्हता कधी की आपण अभिनय करू किंवा काय करू. पण त्या गोष्टीला मी घेऊन ओपन होतो की आपण जे मिळेल ते करायचं, पण बाजूने आपलं संगीतकार म्हणून काम आपलं डेव्हलप झालं पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला इतकी जाणीव होती की फक्त संगीत शिकून नाही होणार नाही, आपल्याला बाहेर जाऊन जगलं पाहिजे. आपण बाहेर जाऊन एक्सप्लोअर केलं पाहिजे की नक्की काय आहे जग. वेगवेगळ्या स्तरांवर आपण काम केलं पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण ऑब्झर्वेशन केले पाहिजे. त्यामुळे नाटकाने मला ह्या गोष्टी करायला खूप शिकवल्या. मी कॉलेजला आल्या पहिल्याच वर्षाला ललित प्रभाकर आमचा दिग्दर्शक होता, त्यांनी लैलावंदर नावाचे नाटक बसवलं होतं. तर अगदी मनासारखं घडलं माझ्या. मला त्या नाटकासाठी संगीत दिग्दर्शन करायची संधी मिळाली अगदी पहिल्याच वर्षाला. आणि एक चौकटी बाहेरचं नाटक आम्ही त्या वर्षी केलं. सो असं करत करत रुईया कॉलेजमुळे खरं तर सगळ्या गोष्टींची जडणघडण झाली की वेगवेगळे विषय हाताळायला मिळाले. नाटक कोर समजून घेता आलं की नाटकाबद्दल बऱ्याचशा गोष्टी आम्ही रोज उठून नाटकच करायचो, नाटकाबद्दलच बोलायचो, तालमीच करायचो. आणि ती 4-5 वर्ष कशी गेली म्हणजे त्याचा अंदाजच नाही आला मला. म्हणजे 2016 ते अगदी 2000 अगदी लॉकडाऊन पर्यंत आम्ही त्याच झोन मध्ये होतो पूर्णपणे. आणि या ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यामध्ये रुईया कॉलेजचा खूप जास्त मोठा वाटा आहे असं मला वाटतं. रुईया नाट्यवलयचा मी म्हणेन टू बी व्हेरी स्पेसिफिक. कारण की रुईयातलं जे नाटक विभाग आहे, नाट्यवलय आम्ही म्हणतो याला, सो तिथे बरेचसे सिनियर्स जे आहेत म्हणजे जुने ऍक्टर्स सुद्धा असतील, ते आम्हाला मार्गदर्शन करायला मध्ये येत असतात आणि खूप अगदी प्रेमळपणे आम्हाला त्या गोष्टी शिकवत असतात, बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात. सो त्यामुळे रुईया कॉलेज हे खूपच महत्वाचं माझ्यासाठी एक म्हणून की तो टर्निंग पॉईंट झाला. आणि 2018 झालेली त्याच्यातली एकादशावतार नावाची एकांकिका होती, प्राजक्त देशमुख लिखित, संगीतकार रणजित पाटील दिग्दर्शित. त्या एकांकिकेने मला भरपूर वेगळा एक अप्रोच मिळाला गोष्टींकडे पाहण्याचा. कारण त्याआधी फक्त म्युझिक कंपोजर म्हणूनच बघत होतो की नाही आपण फक्त म्युझिक कंपोजर म्हणून काम करूया. एखाद्या अवतारानंतर मला एक असं झालं की नाही आपल्याला हे करायला मजा येते, आपल्याला ऍक्टिंग करायला सुद्धा मजा येते. सो थिएटर केल्याचा मला एक फायदा झाला ह्या गोष्टींमुळे. आणि तेव्हापासून आता असं आहे की मला थिएटर केल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे मी बाकी कामं करत असतो, मी वेब सिरीज करत असतो, मी आता सिनेमांचं सुद्धा संगीत करतोय, आता एका काळात काही सिनेमे सुद्धा येतात, मी व्यावसायिक नाटकांना सुद्धा संगीत करतो. पण जेव्हा काम येतं, जेव्हा वेळ येते थिएट्रिकल काम करण्याची, जेव्हा ऍक्टिंग करायची वेळ येते किंवा जेव्हा नाटकासंबंधित काही गोष्ट करायची वेळ येते, तेव्हा मला खूप एक्साइटमेंट असते. आणि म्हणून मी माझं असं ठरवलं की एकतरी नाटक आपलं सुरू व्हावं कंपल्सरी. म्हणजे त्याचे भले प्रयोग कमी करू पण आपण ते सुरू ठेवूया. सो अशा पद्धतीने नाटक हा फॅक्टर माझ्या आयुष्यात खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरलाय आणि रुईयात आल्यामुळे. ओके. म्हणजे टर्निंग पॉईंट ते म्हणालच म्हणा, पण एखादं कसं असतं प्रत्येक कलाकाराचं, मग तो अगदी संगीतकार असेल
किंवा गायक असेल किंवा अगदी अभिनेता असेल, त्याचं स्वतःचं एक स्वप्न असतं की बाबा मला हे करायचंय पुढे जाऊन, किंवा हे माझं स्वप्न आहे, किंवा हा माझा ड्रीम रोल आहे, किंवा हे माझं ड्रीम आहे, हे मला संगीत द्यायचंय, काही. तुझं काय आहे, तुझं काय ड्रीम आहे? मला गोष्टी मिळवण्यापेक्षा मला एक्सप्लोअर करायची खूप स्वप्न आहेत. म्हणजे मला असं वाटतं की खूप जास्त जॉनर्स मध्ये आपण काम करावं, खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारांना आपण एक्सप्लोअर करावं. ऍज अन आर्टिस्ट म्हणून, ऍज अन कंपोजर म्हणून, जे काही म्हणजे ऍज अ कलाकार म्हणून आपण बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं की लिमिटेड राहू नये कुठल्याच गोष्टीसाठी, की फक्त हेच म्हणून. आणि मला ह्याच्या पुढे गोष्टी एक्सप्लोअर करायचं, म्हणजे हेच माझं स्वप्न आहे की जितक्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या तयार करता येतील, एक्सप्लोर करता येतील, तितक्या जास्त चांगल्या आहेत त्या माझ्यासाठी. म्हणून म्हणजे गोष्टी अचीव्ह करणं तर होत राहील, म्हणजे ते काय आपल्याला अचीव्ह केल्यानंतर त्याची किंमत राहत नाही आपल्याला, हा मिळवला असं होऊन जातं. पण एक्सप्लोअर करणं म्हणजे अनएंडिंग आहे ना, ते खूप न संपणार आहे. त्याच्यामुळे हेच मला जसं की सतत आपल्याकडून काही ना काही एक्सप्लोअर होत राहावं, नवीन नवीन. आपली रंगभूमी आता हळूहळू पुन्हा एकदा तिच्या सुवर्ण काळाकडे येते. अनेक नाटकं सध्या रंगभूमीवर चालू आहेत, व्यावसायिक प्रायोजित उत्तम प्रतिसाद मिळतोय. आता या क्षणी, माझा शेवटचा प्रश्न आहे जयंती, आता या क्षणी तुला एखादी आपल्या रंगभूमीसाठी काही मॅनिफेस्ट करावंसं वाटलं, अगदी तुझ्यासाठी पण असेल, तर ते काय असेल मॅनिफेस्टेशन? रंगभूमीसाठी मॅनिफेस्टेशन मला फक्त वाटतं की मॅनिफेस्टेशन पेक्षा ना मला असं वाटतं की लोकांनी जे आता प्रेम दाखवलं आजपर्यंत, म्हणजे मराठी नाटकांना जे प्रेम मिळतं मराठी प्रेक्षकांकडून, ते मला असं वाटतं की बाहेर कुठेच मिळत नाही माझ्या ऑब्झर्वेशन नुसार तरी. तर तसंच राहावं आणि त्याचे स्केल वाढत जावं. आता जसे बरेचसे काही शोज आहेत ते आता खूप मोठ्या प्रमाणावर चालतात आणि ते बघून इतका आनंद होतो. त्याच पद्धतीने मराठी म्युझिकल वेगळ्या पद्धतीने चालाव्यात आणि मराठी म्युझिकलचा एक ऑडियन्स बनावा. जसा आता संगीत नाटकाचा पूर्वी एक ऑडियन्स होता, तो खूप मोठ्या प्रमाणावर होता, आजही आहे. जसा आता व्यावसायिक नाटकांचा एक ऑडियन्स आहे आणि तो खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे, तसंच म्युझिकलच्या टर्म्ससाठी किंवा बाहेर आपण ब्रॉडवे म्युझिकल्स म्हणतो त्या टर्म्स मध्ये आम्ही आता थोडी मी फॅन्टसीला सुद्धा मुंबई म्युझिकल म्हणतो. जसं ब्रॉडवे म्युझिकल आहे तसं आम्ही मुंबई म्युझिकल म्हणतो. तसंच असं वाटतं की या प्रकारासाठी खूप मोठा ऑडियन्स एक तयार व्हावा मराठी म्युझिकलसाठी किंवा इन जनरल म्युझिकलसाठी, असं मला वाटतं. थँक्यू सो मच तू इंटरव्ह्यू दिला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.